मोठ्यांनी ओबीसी समाजाचं काम करावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलेलं आहे, त्याकडे आपण कसं बघतो? नाही, भुजबळ साहेब, धनंजय त्यांचा काल ओबीसी समाजाचा मेळावा झाला. शेवटी ते दोघेही वरिष्ठ राज्याचे नेते आहेत. चळवळीचं नेतृत्व दीर्घकाळ भुजबळांनी नक्कीच ओबीसीचं चळवळीचं केलेलं आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीवरून शिवसेनेचा त्याग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला या राज्यभरामध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत होते त्यावेळेला त्यांनी केलं व त्यांची एक विशिष्ट भूमिका त्यांनी ठरवलेली आहे. धनंजयसुद्धा एका समाजामध्ये जन्माला आलेले आहेत. ते त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने राजकीय काम उत्तम पद्धतीने करतात. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावीपणाने काम केलेलं आहे. शेवटी सामाजिक चळवळीमध्ये कुणी काय पद्धतीने काम करावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण आता टीका केलेली आहे. ठीक आहे, शेवटी सामाजिक प्रश्न मांडत असताना त्याच्या पाठीमागच्या भूमिका त्या पद्धतीने मांडल्या जातात. पण शेवटी सगळे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे सहकारी एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय योग्य पद्धतीने करतील असा मला विश्वास आहे. आपल्या प्रयत्नाने रायगडमध्ये मेडिकल कॉलेज सुरू झालं, वर्षभराने अधिकृत MBBS ची बॅच सुद्धा निघेल, मात्र तरी त्या विद्यार्थ्यांना इमारत उभी का राहू शकली नाही, काय कारण? त्या होत्यामध्ये मी काय या ठिकाणी बोलू इच्छित नाही. आपण सर्व पत्रकार मित्र सुज्ञ आहात. शोधपत्रिका आता हा आपला गाभा आहे. आपण त्याची माहिती घ्यावी. मुश्रीफ साहेबांनी त्यासाठी गेले 2 वर्ष त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभाग 2023 साली आला. त्यावेळेपासून मोठ्या प्रमाणावरची तरतूद त्या कामासाठी केलेली आहे. परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने प्रगती राज्यातल्या इतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी झाली त्या तुलनेमध्ये आम्ही जवळपास 90-95% मागे आहोत. हे आमचं शल्य आहे. विरोधकांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आता त्या संबंधीची चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पण त्यानंतर आता ही चौकशी सुरू करा असं निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांना म्हणते. आणि सत्ताधारी आमदार देखील असं म्हणतायत की सध्या बोगस वोटिंग चालू आहे. सत्ताधारी आमदार विशेषतः भाजप. मला माहीत नाही. शेवटी प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघातील काय त्यांचा अनुभव असेल ते सांगत असतील. मला या संदर्भातला माहिती नाही. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिली असेल तर ते स्वागतार्ह आहे. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होणं आवश्यकच आहे. खोटं नॅरेटिव्ह सेट करत जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे ते स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं. प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून माझी स्वतःची पण मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.